कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ इथं राज्यशास्त्रातील नवीन प्रवाहांचं चर्चाविश्व या विषयावर 2 दिवसाची राष्ट्रीय चर्चासत्राला सुरुवात झाली आहे। ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉक्टर पी.डी. देवरे यांनी बीज भाषण करताना राज्यशास्त्रातील सिद्धांत आणि प्रत्यक्ष राजकीय व्यवहार यामधील वाढती विसंगती समजून घेऊन त्यावर सखोल विचारमंथन होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ इथं राज्यशास्त्र अधिविभाग, नेहरू अभ्यास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलंय। राज्यशास्त्र परिषदेचे 31वे अधिवेशन आणि राज्यशास्त्रातील नवीन प्रवाहाचं चर्चाविश्व या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन मानवशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख यांच्या हस्ते झाले। बीज भाषक म्हणून बोलताना ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉक्टर पी.डी. देवरे यांनी राज्यशास्त्रातील सिद्धांत आणि प्रत्यक्ष राजकीय व्यवहार यामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचं सांगितलंय। ही तफावत समजून घेऊन विद्यार्थ्यांना आणि समाजाला वास्तव परिस्थिती समजून सांगणं ही राज्यशास्त्रज्ञांची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलंय। समाजातील बदल, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि माहितीचा प्रसार यामुळे नव्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागत असल्याचंही त्यांनी सांगितले। सामाजिक माध्यम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या प्रभावामुळे माहिती सहज उपलब्ध होत असली तरी ज्ञानाधिष्ठित समाज घडवण्याचं मोठं आव्हान आपल्या समोर असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। उद्घाटनपर भाषणात अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख यांनी विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करताना विकासाला मानवी चेहरा देण्याची जबाबदारी समाजावर असल्याचं सांगितलंय। शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या माध्यमातूनच विकास साध्य होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलंय। कार्यक्रमात राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र भांगे यांनी लिहिलेला भूराजकारण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील जागतिक व्यवस्था या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले। या चर्चासत्राला राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन होणार आहे।